नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बरेच विद्यार्थी जे आहेत आपल्या ॲपवरती आणि आपल्या टेलिग्रामवरती मेसेज वगैरे करत आहेत की सर कशाप्रकारे जे आहे सायबर सिक्युरिटी कोर्ससाठी रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे आणि कशाप्रकारे कोर्स वगैरे परचेस करायचा आहे ऑफिशियल YCMच्या स्टुडंट ॲपवरून. तर त्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. मित्रांनो, सर्वप्रथम बघा, तुमच्याकडे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्याकडे PRN नंबर येणं आवश्यक आहे आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी PRN नंबर असेलच, बरोबर. आणि सर्वांकडे जर PRN नंबर आला असेल तर तुम्ही याच्यामध्ये नोंदणी करू शकता आरामात. आणि आतापर्यंत जवळपास संपूर्ण विद्यार्थ्यांचे जे आहेत PRN नंबर आलेले असतील. ज्यांचे PRN नंबर आले नसतील त्यांनी कृपया YCMला कॉन्टॅक्ट करा किंवा ईमेल करा त्यांना नोंदणीवरती. तुम्हाला तुमचा PRN नंबर मिळेल. ठीक आहे. आणि अजून याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ज्यावेळेस तुम्ही कोर्स परचेस करता याच्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला 500 रुपये फीस पेड करायची आहे. कधी कधी काय होतं की सर्व्हरचा एरर असल्यामुळे पेमेंट कधी कधी अकाउंटवरून कटतं, परंतु तुम्हाला काही एरर वगैरे येऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला कोर्स वगैरे एनरोलला ID वगैरे पासवर्ड यायला तुम्हाला टाईम लागू शकतो. ठीक आहे, तर संपूर्ण प्रोसेस आपल्याला याच्यामध्ये फॉलो करायची आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला जे आहे मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या आपलं जे प्ले स्टोअर असेल त्या प्ले स्टोअरवर तुम्हाला जायचं आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला YCMO स्टुडंट ॲप यावर तुम्हाला सर्च करायचं आहे. जसं तुम्ही त्यावरती सर्च केलं की तुमच्या समोर जो आहे आपलं YCMचं जे स्टुडंट ॲप आहे त्याचा इंटरफेस ओपन होईल. तुम्ही जर काय ते स्क्रीनवर बघितलं, इथं बघा तुम्हाला तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. PRN नंबर, डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला बघा खाली लॉगिनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, एक विद्यार्थी आहे आपला जुना, त्याचा मी इथे जे आहे PRN नंबर टाकणार आहे. ओके, आणि त्याचं जे आहे डेट ऑफ बर्थ देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. ठीक आहे, आता सिंपल तुम्हाला जे आहे लॉगिनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, जसं मी लॉगिनवर क्लिक केला बघा अशा प्रकारे थोडंसं प्लीज वेट असं ऑप्शन येतं आणि तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारे स्क्रीन जी आहे ती ओपन होऊन जाते. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला आता भरपूर ऑप्शन मिळतात. इथे तुम्ही तुमचं हॉल तिकीट बघू शकता, इथे तुमची मार्कशीट बघू शकता. इथे बघा नवीन ऑप्शन आलेलं आहे अपडेट ABC ID. इथे आहे बघा सायबर सिक्युरिटी, इथे आहे बघा एक्झाम टाइम टेबल. ठीक आहे, अशा भरपूर माहिती तुम्हाला इथं आपल्याला मिळतात. काही नवीन अपडेट याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. इथे तुमची वरती प्रोफाईल आहे, बरोबर. इथे तुमचं कॉलेजचं नाव येऊन जातं तुम्हाला, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण डिटेल इथे दिसते. तुमचा इथं बघा वरती PRN नंबर आहे. PRN नंबरच्या वरती बघा तुमचं नाव आहे. म्हणजे अशा प्रकारच्या याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये अनुभवायला मिळतात. ठीक आहे, तुम्ही जर इथं फोटोवर क्लिक केला की तुमची प्रोफाईल तुम्हाला जी आहे ती इथे शो व्हायला लागते, बरोबर. तर व्ह्यू प्रोफाईलवर जर तुम्ही गेले तुमचा मोबाईल नंबर वगैरे, ठीक आहे, जो काही असेल तुमचा मेल ID वगैरे जे असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये शो होतो. तुमच्या कॉलेजचं नाव वगैरे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात बघा तुमचा मेल ID इथं असतो, तुमचा मोबाईल नंबर इथं असतो, तुमच्या कॉलेजचं नाव इथं असते, तुमचा प्रोग्राम कुठला कंप्लीट झाला आहे किंवा कुठला एनरोल आहे तो इथं तुम्हाला शो होतो, बरोबर. ते तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. नंतर बॅक यायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला फक्त आता आपलं काम काय आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे असा आहे की अपडेट ABC ID. तुम्हाला अपडेट ABC ID वर यायचं आहे. तुमचा जो ABC ID आहे तो प्रेस करायचा आहे आणि एंटर करून बघा तुम्ही इथे खाली अपडेट करायचं आहे. आता ऑलरेडी आपण याचा अपडेट केलेला आहे म्हणून काय आलेलं बघा ऑलरेडी अपडेट. ठीक आहे, तुम्ही जर काय ते बघितलं रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये तुम्हाला इथे कळेल बघा ऑलरेडी रजिस्टर ID. ठीक आहे, म्हणजे हा जो तुमचा ABC ID आहे तो ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला परत रजिस्टर करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त ओकेवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ओके करायचं आहे. तुम्ही आता ऑटोमॅटिकली ब्लॅक याच्यामध्ये येऊन जाताल. आता आपला मेन पॉईंट असा आहे की तुम्हाला जे आहे सायबर सिक्युरिटीच्या कोर्सवर क्लिक करून तुम्हाला सायबर सिक्युरिटीचा कोर्स घ्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं बघा, सर्वप्रथम सायबर सिक्युरिटी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर. तर बघा आता मी इथं सायबर सिक्युरिटीवर क्लिक करतो. लगेच बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर जो आहे असं पेज ओपन होतं. पेपर नेम येतं बघा तुम्हाला सायबर सिक्युरिटी कोर्स UG इंग्लिश CSC 101. पेपर कोड असेल C219, बरोबर. नंतर बघा पेपर नेम सायबर सिक्युरिटी कोर्स UG मराठी CSC 102. पेपर कोड असेल C22. ठीक आहे, तुमचं जर का समजा ग्रॅज्युएशन असेल बघा, आता याचं जे याच्यामध्ये BA आहे, BA असल्यामुळे काय झालं बघा याच्यामध्ये तुम्हाला फक्त UG येईल, बरोबर. तुम्ही तर इथं बघितलं बघा, इथं बघा UG मेन्शन आहे, इथं देखील UG मेन्शन आहे. हे इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम तुम्हाला इथं कळेल, बरोबर. म्हणजे हे आहे तुमचं इंग्लिश मीडियम, बरोबर, आणि खालचं तुमचं याच्यामध्ये असेल मराठी मीडियम, बरोबर. तर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, बरोबर. आता बघा याच्यामध्ये C219 हा जो कोर्स आहे हा फक्त इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी असेल किंवा तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जर इंग्लिश मीडियम असेल तुम्ही इंग्लिश मीडियम घेऊ शकता, मराठी पाहिजे तुम्ही मराठी मीडियम घेऊ शकता, बरोबर. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला मराठी हवं आहे का इंग्रजी हवं आहे ते, बरोबर. म्हणजे तुम्हाला इंग्रजी पाहिजे असेल तर तुम्ही इंग्रजी देखील याच्यामध्ये घेऊ शकता, मराठी पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये मराठी देखील घेऊ शकता. ओके, आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. ऑलरेडी आता बरेच विद्यार्थी काय करतात की ज्यांनी काही दिवसा अगोदर ॲडमिशन घेतलं असेल त्या विद्यार्थ्यांना बघा एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन शो होतं, बरोबर. म्हणजे तुमचं म्हणजे विद्यार्थ्याचं नाव वगैरे तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये शो होते. तुम्ही कुठला कोर्स घेतला, काय घेतला, ट्रान्झॅक्शन ID वगैरे सगळं दिसतं. असं डाउनलोड ऑप्शनचं तुम्हाला तुमच्यासमोर आलं बघा, तुम्ही इथं बघू शकता. हे जे डाउनलोडचं ऑप्शन आहे, बरोबर. इथं बघा विद्यार्थ्याचं नाव आहे, PRN नंबर आहे, कोर्सचं नाव आहे सायबर सिक्युरिटी इंग्लिश मीडियम, पेपरचा कोड असणार आहे, ॲप्लिकेशन एक्झिस्ट अँड पेड आलेलं आहे, क्लायंटचा ID, ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला इथं शो होतं. म्हणजे तुम्ही जे काय पेमेंट वगैरे केलेलं आहे ते शो होतं आणि तुम्हाला इथं फक्त डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही तुमची जी काही पेमेंट स्लिप आहे तर तुम्ही याच्यामध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता हे झालं एक्झिस्टिंग विद्यार्थ्यासाठी. पण जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला जर समजा मराठी मीडियम पाहिजे तुम्ही मराठी मीडियम घेऊ शकता, इंग्रजी पाहिजे तुम्ही इंग्रजी घेऊ शकता, बरोबर. मी सगळ्यांना सांगतो
परत एकच प्रश्न विचारू नका सर मराठी घेऊ का इंग्रजी घेऊ, तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचं जर सिलेबस मराठी मीडियममध्ये असेल तुम्ही खालचा मराठी मीडियमचा घ्या, बरोबर. इथं तुम्ही बघू शकता मराठी मीडियमचा घ्या. तुमचं सिलेबस जर समजा इंग्लिश मीडियम असेल तर तुम्ही कृपया इंग्लिश मीडियम घेऊ शकता. हे डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्हाला कुठलं पाहिजे. तर जर समजा मी इंग्लिश मीडियमवर क्लिक केलं, बघा इथं काय दाखवते मला, सायबर सिक्युरिटी ॲप्लिकेशन ऑलरेडी एक्झिस्ट, बरोबर. कारण हे एक्झिस्ट कसं होतं आहे, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये पे केले आहेत 500 रुपये. तर नवीन विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पे करायचे बघा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जो मीडियम पाहिजे मराठी इंग्रजी, UG असेल किंवा PG असेल, बरोबर. तुमचं आता MA MCOM MSc वगैरे MBA चालू असेल तर तुम्हाला इथं PG शो होईल, बरोबर. सेम कोड असेल, फक्त इथं PG येईल आणि इथं PG येईल मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम. जो कोड असेल तो CSC 221 222 असं याच्यामध्ये काहीतरी शो होईल तुम्हाला, बरोबर. बाकी सेम सिलेबस सगळ्यांना, ते तुम्ही घेऊ शकता. नंतर तुम्हाला सिंपल यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक केलं तुमच्या समोर जे आहे पेमेंट गेटवे ओपन होईल आणि पेमेंट जे आहे तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे समोर. तर पेमेंट गेटवे ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला एक सिंपलचं ऑप्शन येतं, पेमेंट गेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेमेंट गेटवर क्लिक केलं की तुम्हाला जसं तुम्ही नॉर्मली ॲडमिशन करता वेळेस जे तुम्ही फॉर्म वगैरे क्लिक करता, फोनपे, गुगल पे, पेटीएम, QR कोड जे स्कॅन करून ज्या प्रकारे तुम्ही पेमेंट वगैरे करता त्या प्रकारे तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं आहे. पेमेंट तुमचं एकदा का सक्सेसफुल झालं तुम्ही UPIने करा किंवा QR कोड करा, लॅपटॉपवर करा, मोबाईलवर करा, तुम्ही कुठेही करा. एकदा का तुम्ही पेमेंट केलं की तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही जे आहे तुम्हाला बॅक जायचं ऑप्शन येतं. बॅकचं ऑप्शन आलं की तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर जे आहे ती तुम्हाला स्क्रीन वगैरे सक्सेसफुली शो व्हायला लागते आणि विदिन तुम्हाला 10 दिवसाच्या आत किंवा 8 दिवसाच्या आत तुम्हाला जे आहे तुमचा युजर ID आणि पासवर्ड जो आहे तुमच्या रजिस्टर मेलवरती आणि तुमच्या रजिस्टर SMS द्वारे तुम्हाला त्या मोबाईल नंबर तुम्हाला कळवलं जातं, बरोबर. आणि तुमचा जो युजर ID पासवर्ड आहे तो तुम्हाला मेलवरती कळवण्यात येतो. त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्यायची की तुमचा जो युजर ID आणि तो तुमचा पासवर्ड वगैरे असेल, बरोबर. तुमचा युजर ID पासवर्ड जो असेल तो फक्त केवळ तुमच्या रजिस्टर मेल आयडीवर येणार आहे. त्यामुळे तुमचा रजिस्टर मेल ID कुठला आहे, काय आहे, तो तुम्हाला तुमच्या PRN नंबरच्या सहाय्याने तुम्हाला लॉग इन करून जे आहे ते चेक करायचं आहे तुमच्या डेस्कटॉपवरती किंवा तुमच्या जे काही तुमचं व्हर्जन असेल डेस्कटॉप मोड वगैरे त्यावर तुम्हाला ते आहे ते लॉग इन वगैरे करायचं आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. तुम्ही अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचा फॉर्म वगैरे याच्यामध्ये भरू शकता. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती नव्हती की कशा प्रकारे पेमेंट वगैरे करायचं, काय करायचं, बऱ्याच गोष्टी आता तुमच्या याच्यामध्ये क्लिअर वगैरे झाल्या असेल. ठीक आहे, तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे असतील तर कृपया कमेंट करा. आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा सर्वांनी. तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. आपलं यूट्यूब चॅनल तसेच तुमचं आपलं जे काही व्हॉट्सअप चॅनल वगैरे असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, तो देखील तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही जॉईन करू शकता. आणि कोणाला काही समस्या असेल तर तुम्ही टेलिग्रामला वगैरे मेसेज करू शकता. तसं इंस्टाग्राम वगैरे त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकता. आणि ज्यांना IMP क्वेश्चन्स वगैरे नोट्स वगैरे पाहिजे असेल पेपरसाठी तर त्यांनी जे आहे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आपलं ॲप्लिकेशन आहे परीक्षेत अभ्यास A to Top. सर्वांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांनी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला क्लिक करा, तिथं आपलं ॲप्लिकेशन आहे. त्यामुळे तुम्ही मला डायरेक्ट चॅटिंगमध्ये देखील मेसेज करू शकता. तुम्हाला जी हेल्प पाहिजे तुम्ही त्याच्यावरती मिळेल. ठीक आहे, तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.